नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकसह जिल्ह्यात दरोडा घरफोडीचे सत्र सुरूच असून ग्रामीण पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे। अशा संशयित चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जात असून हळूहळू दरोडा घरफोडीच्या घटनांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे। अशातच सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीपैकी 5 जणांना नाशिकच्या मालेगावमध्ये पवारवाडी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले, तर 2 जण फरार झालेत। पोलिसांनी या संशयितांकडून 2 गावठी पिस्टल, 4 जिवंत काडतुसे, 2 धारदार तलवारी, 1 चाकूसह 1 दुचाकी असा 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मालेगाव शहरातील 11,000 कॉलनी परिसरात काही संशयित दरोड्यांच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत छापा मारून 5 जणांना ताब्यात घेतलं। दरम्यान मालेगावमध्ये सशस्त्र सापडण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वंदे भारत एक्सप्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले। महाराष्ट्रातील 6वी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी 5वी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस आजपासून जालना मुंबई मार्गावर धावणार आहे। या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अयोध्यामधून झालं। नव्या वर्षात ही गाडी 1 जानेवारीपासून प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल। मुंबई जालना ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। हिंगोलीत थंडीमुळे धुक्याची चादर पसरली, वाहतूक मंदावली। राज्यभरात सगळीकडे जोरदार स्वरूपाची थंडी असताना हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीसोबतच धुक्याची दाट चादर पाहायला मिळालेली आहे। हे धुके इतके दाट स्वरूपात होते की अगदी 10 मीटर दूरपर्यंतचेही काही दिसत नव्हते। त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता। तर मॉर्निंग वॉकला चालणाऱ्या नागरिकांनी दबक्या पावली चालणं पसंत केल्याचे पाहायला मिळाले। तरी या धुक्याचा फटका शहरामध्ये येणारी शाळकरी मुलं, दूधवाले यांसह भाजीपाला विक्रीसाठी शहरात येणारे शेतकरी यांना मोठ्या प्रमाणामध्ये या धुक्याचा फटका बसला आहे। तर सर्व वाहनांना गाडीचे लाईट लावून प्रवास करावे लागत आहे। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी इतिहासात पहिल्यांदाच एका महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे। राजस्थान केडरच्या 1989 बॅचच्या IPS अधिकारी नीना सिंह यांना ही जबाबदारी मिळाली आहे। त्यामुळे 54 वर्षात पहिल्यांदाच विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर सरकारी इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी एक महिला अधिकारी पार पाडणार आहे। 1969 मध्ये स्थापन झालेल्या CISFचे नेतृत्व फक्त पुरुष अधिकारी करत होते। नीना सिंह सध्या CISFच्या विशेष DG पदावर होत्या। त्या 2021 मध्ये CISF मध्ये रुजू झाल्या। 31 जुलै 2024 रोजी त्या सेवानिवृत्त होणार असून तोपर्यंत त्या CISF प्रमुख पदावर राहणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर आहेत। आज देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली। त्यानंतर ते जालन्याकडे निघाले असता त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। यावेळी मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांना गो बॅकच्या घोषणा दिल्या। दरम्यान 2 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। राम मंदिर सोहळ्याआधी अयोध्येत विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत। राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होत आहे। त्याआधी विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल। 11,100 कोटींची विकास कामं झाली आहेत, त्याचं लोकार्पण तसेच अयोध्या विमानतळ लोकार्पण, अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होईल। ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे। तसेच क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा 2,25,000 रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। या संदर्भात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माहिती दिली आहे। आर्णी तहसील समोर काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन सुरू आहे। या अनोख्या आंदोलनाची राजकीयसह प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे। शेतकरी वर्ग ज्या प्रकारे त्यांच्या शेतात शेतपिकाची जागल करून वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करतात, अगदी त्याच प्रकारे सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जागवण्यासाठी काँग्रेसकडून अनोखा आंदोलन करण्यात आलं आहे। दरम्यान काँग्रेसच्या जागल आंदोलनाला शिवसेना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे।
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील चिखलदरा परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना मिळाली होती। उमाकांत पारधी यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता 100 महसूल अधिकाऱ्यांच्या फाटा घेऊन चिखलदरा शिवारातील पूर्णा नदीपात्रात छापा टाकला, परंतु तोपर्यंत वाळू तस्कर हे पळून गेले होते। यावेळी या पथकाने नदीपात्रातील वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 बोटी 25 जिलेटिन स्फोटद्वारे उद्ध्वस्त करून लोखंडी पाईप, ड्रम, वाळूचा साठा असा एकूण 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल सेनगाव तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालू होती। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला शेतकरी आक्रोश मोर्चा हा इंदापूर शहरात दाखल झाला होता। यावेळी इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी भेट देत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध केला। यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन लावून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना तात्काळ निरोप द्यावा अशी मागणी सचिवांकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। पुणे पोलिसांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनासाठी जयस्तंभ गाईड 2024 नावाने नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे। विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना पेरणे येथे पोहोचण्यासाठी लागणारे सर्व मार्ग, पार्किंगची व्यवस्था, बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग यांसह PMPL बसेस आणि वैद्यकीय सेवा देखील मिळणार आहे। नव्या लिंकवरती क्लिक करून या सर्व सुविधा अनुयायांना एका क्लिकवर मिळवता येणार आहेत। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून जयस्तंभ गाईड 2024 या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करत माहिती दिली। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।